हॅलो स्टुडंट्स, मॅट्रायसेसचा आपण हे आता लास्ट लेक्चर घेतोय 2024 चे. वेगळे कोणते आहेत तेवढे फक्त कव्हर करते, बाकी बऱ्यापैकी आपण टाईप कव्हर केलेले आहेत. ओके, 2024 एक्झाम्पल आहे. 1 मिनिट. हिअर गिवन थिंग A, B 3x3 real matrices, A, B, two matrices, 3x3 real matrices, such that A is symmetric and B is skew symmetric. Here matrices are not given, but conditions are given. A is symmetric. We know that if A is symmetric, therefore A transpose is equals to A. First given thing. A is symmetric matrix, therefore A transpose is equals to A. B is skew symmetric. B is skew symmetric, therefore B transpose is equals to minus B. माझे प्रीवियस लेक्चर जे आहेत त्यात सगळे पॉइंट कव्हर केलेत आपण. येस, B transpose is equals to minus B, skew symmetric. Then the system of equations A square B square minus B square A square, total this is a coefficient of X is equals to 0. Total this is like A x is equals to 0. A x equals to 0. Ax is equals to 0 ह्याचा अर्थ इथे आपण Ax is equals to B बघितलाय, हो की नाही. A matrix of coefficients from system of linear equations. X means matrix of unknowns and B matrix of constants. माझ्या प्रीवियस लेक्चर मध्ये हे पॉइंट्स आहेत. ओके, where X is 3x1 column matrix, म्हणजे हा 3x1 याची ऑर्डर आहे, 3 rows 1 column. yes, of unknown matrix X, unknown matrix B, कुठे गेला B. yes, then the system of equations X is 3x1, X इथे येणार ना, 3x1 column matrix म्हणजे असा काहीतरी असेल X Y Z, 3 rows 1 column. ओके, and next is a null matrix, म्हणजे हा जो B आहे ना, हा पण नल मॅट्रिक्स आहे, कारण B च्या ऐवजी तो नल घेतलेला आहे. मग B च्या ऐवजी नल घेतलेला आहे म्हणजे D1 D2 D3 ऑल आर 0. येस, तो नलच आहे, नल मॅट्रिक्स आहे म्हणजे तो नल आहे, ऑल आर 0 असं त्याचं मिनिंग आहे. पुढे जाऊया आपण, तो पण 3x1च आहे, 3 rows 1 column, 3 rows 1 column. देन क्वेश्चन आता जाऊया आपण. सिस्टम ऑफ इक्वेशन्स हॅज युनिक सोल्युशन. प्रीवियस लेक्चर जरा बघा, त्याच्यामध्ये पॉइंट कव्हर केलेत. युनिक याचा अर्थ तुम्हाला बेसिक माहिती आहे. ए मीन्स मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट्स. A1 आपण चेक केलं असेल बघा की ए हा मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट घ्यायचा, त्याला मी डेल्टा म्हणाले आहे किंवा डी पण चालतं. डेल्टा नॉट इक्वल्स टू 0, देन सिस्टीम हॅज युनिक सोल्युशन. युनिक सोल्युशनचा अर्थ डेल्टा नॉट इक्वल्स टू 0. ओके, नेक्स्ट आता मी पहिले सी कडे जाते. नो सोल्युशन, नो सोल्युशनचं हे मिनिंग झालं ए चं. सी नो सोल्युशनचा अर्थ आहे डेल्टा इक्वल्स टू 0 and at least one of the delta 1 delta 2 delta 3 not equal. Oh my here, yes, at least means minimum one of them is non-zero. नॉन-झिरो म्हणजे कमीत कमी एक तरी ह्या तिन्ही पैकी नॉन-झिरो असला पाहिजे. हे माझं प्रीवियस लेक्चर मध्ये आहे. डेल्टा 1 डेल्टा 2 डेल्टा 3 तिथे क्रॅमर्स रूलने आपण ते पहिल्यांदा तो रूल यायच्या आधी पॉइंट्स घेतलेत. डेल्टा 1 डेल्टा 2 डेल्टा 3 म्हणजे नो सोल्युशन म्हणजे ऍटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन-झिरो आणि डेल्टा 0. आणि ऑप्शन डी आहे इनफायनाइटली मेनी. याचा अर्थ डेल्टा पण 0च पाहिजे आणि डेल्टा 1 डेल्टा 2 डेल्टा 3 ऑल आर 0 आणि एक्झॅक्टली 2 लक्षात येत असेल, 2 सोल्युशन येतात असं इथे म्हणायचंय. मग तुम्हाला एक अंदाज आला असेल, हा टाईप आहे लाईक AX इज इक्वल्स टू, इथे राईटला 0 आहे, राईट साइड ही 0च आहे म्हणजे डिपेंड कोणावर आहे, आता डेल्टावर ते डिपेंड आहे, होय की नाही. मग पहिल्यांदा आपण काय काय गिवन आहे ते इथं घेऊया. फर्स्ट, A is a symmetric, A transpose equals to A. B is skew symmetric, B transpose equals to minus B. Yes, this is total is a coefficient of X. Let us consider notation C. याला मी म्हणते C. Yes, C is equals to A square B square minus B square A square. A square. आता एक अंदाज घ्या की ट्रान्सपोज मध्ये इथं रिलेशन आहे. येस, म्हणून मी ह्याचा काय घेते, ट्रान्सपोज. टेकिंग ट्रान्सपोज ऑन बोथ द साइड्स.
taking transpose on both the sides. Yes, therefore C transpose is equals to we know that A minus B its transpose is equals to A transpose minus B transpose. Therefore A square B square its transpose minus same point B square A square its transpose. Yes, इथे मी काय केले, प्रॉपर्टीज अप्लाय केल्या, प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज. देन नेक्स्ट again property of transpose. Let us consider, suppose this is AB. AB its transpose, A by theory, AB its transpose, B transpose into A transpose. B transpose, that is B square its transpose A square its transpose. आपल्याकडे AB म्हणजे काय आहे, A square B square. Similarly here also, first A square its transpose, B square its transpose. Therefore C transpose is equals to, आता आपण काय करूया, ऍडजस्ट करूया, B transpose and then into 2, A transpose then into 2, similarly A transpose first then into 2 and B transpose into 2. Then next point from given, काय आहे रे given, जरा नीट बघा बरं given कडे. Yes, B transpose equals to minus B and A transpose equals to plus A. Because symmetric skew symmetric relation given, therefore here using B transpose, yes, B transpose is equals to minus B raised to 2 as it is. A transpose is equals to A its square. A transpose is equals to A, इथे ब्रॅकेट नाही दिला तरी चालेल, B transpose minus B its square. Therefore ही इम्पॉर्टंट स्टेप होती. ओके, देन नेक्स्ट जे गिव्हन होतं ना त्याला आपण सी म्हणजे कोइफिशियंटला सी सपोज केलं, गिव्हन रिलेशन ट्रान्सपोज मध्ये होतं म्हणून ट्रान्सपोज घेतला, ट्रान्सपोजच्या इथे प्रॉपर्टी अप्लाय केल्या, सी ट्रान्सपोज इज इक्वल्स टू साइन मायनस बट रेस टू इव्हन पॉवर, देअरफॉर वी गेट बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हियर ऑल्सो वी गेट बी स्क्वेअर. देन नेक्स्ट सी ट्रान्सपोज टेकिंग मायनस साइन कॉमन फ्रॉम बोथ, yes, minus sign common, therefore we get A square B square minus B square A square. Therefore C transpose is equals to minus sign as it is, but we know that A square B square minus B square A square is equals to C. याला आपण C घेतले की नाही, A square B square minus B square A square equals to C. 1 minute, equals to C. C transpose is equals to minus C. Therefore, matrix C is symmetric or skew symmetric? Yes, skew symmetric. Therefore, matrix C is a skew symmetric matrix. Skew symmetric matrix. And if it is skew, we know that in skew symmetric matrix, all diagonal elements are 0. Yes, and relation between non-diagonal A1 to element, सपोज इथे -1 आहे तर A21 काय असतो रे, +1. तसाच A13 A31 प्लस मायनस मायनस प्लस, हियर ऑल्सो प्लस मायनस और मायनस प्लस. मग डायगोनलचे एलिमेंट 0 आले, याचा अर्थ इट्स डिटर्मिनंट व्हॅल्यू इज इक्वल्स टू 0. येस, डिटर्मिनंट व्हॅल्यू इक्वल्स टू 0. आणि एक तुमच्या लक्षात आलं का, डिटर्मिनंट ऑफ सी तरी 0 येतो प्लस 1 minute plus right side equals to 0 because this is null matrix. Therefore delta 1 delta 2 delta 3 D option all are 0 and D 0. Therefore option D option infinite. Yes, infinitely many solution. Okay, हा नंबर होता 2024 मधला 2024च्या पेपर मधलं एक्झाम्पल होतं. यस, आणखीन एक आहे, वेगळं आहे म्हणून घ्यायचं आपल्याला. नेक्स्ट एक्झाम्पल, लेट A equals to x1 1 0. x belongs to, इथं गिव्हन याचं मिनिंग घेऊ आपण, and A raised to 4 is equals to Aij of order 2 by 2 is 2 given. If A11 is equals to 109, given thing. Question, A raised to 4 its inverse
इज इक्वल्स टू, आता ऑप्शन मी लिहित नाही आहे सगळे, मी एखादा सांगते कारण त्यांनी फक्त नंबरची प्लेस आणि साईन बदलली आहे. 1 मिनिट. 33 10 ना, हा येस 10. ओके. A equals to given here, A equals to x1 1 0, this is x. Condition x belongs to here, this is meaning of this part is set of real number, set of non-negative real number. Non-negative means positive and 0 also, that is greater than or equals to 0. मीनिंग कळतंय का? म्हणजे असा सेट आहे की त्यामध्ये येणारे नंबर जे आहेत ते ग्रेटर ऑर इक्वल्स टू 0, म्हणजे 0 सुद्धा चालेल. नॉन निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आणि 0 ही कंडिशन आहे. a raised to 4 म्हणजे तुम्हाला a raised to 4 पर्यंतची प्रोसेस करावी लागेल, हो की नाही? a raised to 4. फर्स्ट इयर वी हॅव टू फाइंड आउट a स्क्वेअर मीन्स a इंटू a स्क्वेअर. a x1 1 0 इंटू अगेन a x1 1 0. येस, काही काही एक एक पॉइंट गिवन आहेत ते लक्षात घ्या तुम्ही. हा, देन मल्टिप्लिकेशन. 1 मिनिट. हा, मल्टिप्लिकेशन. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम x इंटू एक्स एक्स स्क्वेअर 1 इंटू 1 प्लस 1. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू एक्स एक्स प्लस 1 इंटू 0 0. सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू एक्स एक्स प्लस 0 प्लस 1 0. Second row second column 1 into 1 1. Okay, this is our a square. A square. Then next here we have to find out a cube and then a raised to 4. A raised to 4 किंवा डायरेक्ट करू का? a raised to 4 equals to a square into a square. A square is equals to x square plus 1 x x 1 into again a square x square plus 1 x x 1. ओके, इथे मी काय कन्सिडर केला? हा पहिल्यांदा a घेतला, त्याच्यावर a स्क्वेअर काढला. a स्क्वेअर वरून a रेज टू 4 आपण कॅल्क्युलेट करतोय. मग x कसा मिळवायचा तर त्याची कंडिशन दिलेली आहे आपल्याला. देन मल्टिप्लिकेशन. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट इंटू फर्स्ट x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x इंटू x x स्क्वेअर. फर्स्ट रो सेकंड कॉलम first row, sorry, here a raised to 4. A raised to 4. First row, second column, x into x square plus 1. Yes, plus 1 into x, x. Second row, first column, x into x square plus 1 plus 1 into x, x. Second row, second column, x into x, x square plus 1 into 1 1. This is a raised to 4. Here places are a11, a12, a21, a22. Yes, this is our matrix a raised to 4. Then to find x काढायचं ना आपल्याला. To find x, condition a11 equals to 109. 109. This is condition. ते म्हणतात की a11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा इलेमेंट हा किती आहे तर 109 आहे. येस, a11 दिस इज a11 x स्क्वेअर प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज इक्वल्स टू 109. ओके, आता सॉल्व करूया आपण. देन नेक्स्ट पार्ट, सॉल्विंग दिस वी गेट एक्सपान्शन लाईक a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर x raised to 4 plus 2x square plus 1 plus x square is equals to 109. मी लेफ्ट ला घेते. 109 equals to 0. Yes, x raised to 4 2x square plus x square 3x square and here plus 1 minus 109 is equals to 0. Okay, sorry, 108. Then like this is a quadratic equation. Yes, 108 constant part. 108 factors are 12 and 9. Sign yes, plus minus आहे का करेक्ट चेक करा.
आता तुम स्टेप सगळ्या लिहायची गरज नाहीये. x⁴ रूट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू अपोजिट ऑफ प्लस मायनस एक्स स्क्वेअर, अपोजिट ऑफ मायनस प्लस प्लस. आता ह्याचं रूट रिअल कुठं येतं त्यांनी आधीच सांगितलंय, सेट ऑफ नॉन निगेटिव्ह नंबर्स, नॉन निगेटिव्ह रिअल नंबर्स. पण मला सांगा -12चं रूट रिअल येत नाही, म्हणजे हे इम्पॉसिबल आहे. दिस इज इम्पॉसिबल. x² इज इक्वल्स टू 9, x इक्वल्स टू प्लस -3. यातला पण -3 नाही ना घेऊ शकत. अरे आपण -3 घेऊ शकत नाही. x इज इक्वल्स टू, सॉरी नॉट हिअर रिअल, नॉन निगेटिव्ह नंबर्स. नॉन निगेटिव्ह याचा अर्थ पॉझिटिव्ह, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 3 आली. 3 आली. आता एक काय करायचं आपल्याला, ही आलेली x ची व्हॅल्यू आहे ना 3, ती a⁴ मध्ये पुट करायची. इथंच मी घेते आता साईडला. 1 मिनिट, बाकी मग हा इथे दिसत नाही मग पेज तुम्हाला. इथे सॉल्व्ह करूया. Therefore a⁴ इज इक्वल्स टू, पुट x इज इक्वल्स टू 3. ओरली करू शकता. 3² 9, 9 + 1 10, 10² 100, 100 + 9 109. Then x is equals to 3, x is equals to 3, 3² 9, 9 + 1, 9 + 1 10, 10 into 3 30, 30 + 3 33, 33. Yes. Then next, put x is equals to, हा आणि हा पार्ट सेम दिसतोय ना रे, 33. Yes, 33. Here 3² 9, 9 + 1 10. आता ह्याचा इनवर्स सांगू शकता की नाही तुम्ही? इनवर्स ह्याचा तुम्ही सांगू शकता. काय येईल रे इनवर्स बघा. a⁴ इट्स इनवर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन 1090, येस, मायनस 33² 1089. आहे का करेक्ट? चेक करा. दिस इज 1 अपॉन AD - BC, इंटरचेंज इन प्लेस ऑफ डायगोनल 10 109, number as it is, sign opposite. Yes, correct. Option D option. हा 1च ना, 1 येतो. 10 -33 -33 109. ऑप्शन डी. ऑप्शन डी. समजलं का? जेवढे वेगळे होते तेवढे आपण कव्हर केलेत. ओके ओके, चलो बाय.